आई काय असते हे ज्याला आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तिचं महत्त्व कळत नाही. बाप काय असतो जिवंतपणी बापाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. ज्या वेळेस आई आणि बाप दोघेही आपल्यापासून दुरावतात आणि स्वर्गवासी होतात त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांची किंमत आपल्याला कळत असते. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते, वासराची ती गाय असते आणि लंगड्याचा पाय असतो. आई म्हणजे दुधावरची साय आहे, वासराची माय आहे आणि लंगड्याचा पाय आहे. जिथं जिथं आपला मुलगा अडचणीत असेल त्याला उभारी देण्याचं काम, तिचं सुख जेवढं जास्त वाढल हे पाहणारी एक पृथ्वी तलावरची भगवंताला येता येत नाही म्हणून आत्मारूपी येणारा जो भगवंत आहे म्हणून तिला आई असं म्हटलं जातं. ईश्वरी आत्मा हा एका स्त्रीच्या रूपामधून आपल्या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतो आणि ती म्हणजे आपली आई असते. आई लेकराला कडेवरती घेते, हे की नाही? तुम्हाला घेतलं, आम्हालाही घेतलं. आई लेकराला कडेवरती घेते आणि आई त्या लेकराला सांगते, बाबा मी जेवढं जग पाहिलंय ना तेवढं जग तू पाहण्याचा प्रयत्न कर. कडेवरती घेत असताना त्या लेकराचं डोकं डोळं आईच्या डोळ्याबरोबर असतात आणि ती आई आपल्या पोराला मी जेवढं जग पाहिलंय तेवढंच जग पाहायला शिकवते आणि सांगते सुद्धा. पण आईपेक्षा बापाचं प्रेम हे काकणभर आगावच असतं. हो उरामली माया त्याच्या प्राण्याची मनाची अवस्था आपण कधीच उमगू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही. आई मुलाला कडेवरती घेते, बाप मात्र त्या पोराला कडेवरती घेत नाही. बाप त्या पोराला खांद्यावरती घेतो. खांद्यावरती का घेतो? बापाच्या मनातला विचार हा असतो, अरे पोरा मी जेवढं जग पाहिलंय ना त्याच्यापेक्षा जास्त मोठं जग तुला पाहता यावं, जास्त उंची माझ्यापेक्षा तू गाठता यावी म्हणून बाप पोराला खांद्यावरती घेतो आणि अख्खं संपूर्ण जग त्या पोराला पाहायला शिकवतो. हा बाप त्या ठिकाणी असतो. आईचं महत्व सगळ्यांनीच गायलं, कारण आई सारखा मायेचा सागर या जगाच्या ठिकाणी कुठेच असू शकत नाही. या भूमंडळाच्या ठिकाणी पृथ्वीवरती अनेक न्यायालय आहेत, अनेक कोर्ट आहेत, पण त्या कोर्टामध्ये भावा भावाची, भावा बहिणीची, भावकीची भांडणं मिटवण्यासाठी ते कोर्ट आहे. पण आई नावाचं जे काय अदालत आहे, अदालत म्हणजे कोर्ट, आई नावाचं जे न्यायालय आहे या न्यायालयामध्ये सगळेच गुन्हे त्या ठिकाणी माफ होतात. पण शासनाचं जे कोर्ट आहे तिथं गुन्हा माफ होत नाही. म्हणून या भूमंडळाच्या ठिकाणी एकच असा न्यायाधीश आहे की ज्या मुलानं आणि मुलीनं कितीही गुन्हे करू द्या तो गुन्हा माफ करण्याचं सर्वात मोठं न्यायालय, सर्वात मोठं न्यायपीठ म्हणजे ते आई नावाचं न्यायपीठ आहे.
आणि तेच आई नावाचं न्यायपीठ, तेच खंडपीठ या चव्हाण कुटुंबियांच्या मधलं 8-9 वर्षापूर्वी स्वर्गाच्या ठिकाणी गेलं. त्यांना या ठिकाणी सद्गदा प्राप्त झाली, स्वर्गवासी झाल्या, मनाच्या ठिकाणी आनंद झाला. कारण जन्माला येणारा प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरणारा हे तुम्हाला अगोदरच साधू संतांच्या विचारातून ज्ञात आहे. बाप नावाचा प्राणी हा वेगळा आहे. कधी कधी दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करत असताना पायाला चप्पल सुद्धा न मिळालेला हा बाप आपल्या मुलाच्या अंगावरती हजारो रुपयाचे कपडे, हजारो रुपयाच्या चपला आपल्या पोराला मिळाव्यात आणि आपला पोरगा या समाजामध्ये ताठ मानेनं जगावा हा विचार ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी असतो तो म्हणजे आपला बाप असतो. आणि तेच म्हणजे आमचे नागनाथ भाऊ. आम्हाला अशा प्रकारचं दुःख सहन केलं, कष्ट केलं. गेले बाबा कराला तुमच्या आयुष्यात नाही मोठी उणीवा आहे. उणीवा 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 हिचा उणीवा आहे. सोनिया गेले आई बाबा बाबा लेकराला, सोनिया गेले आई बाबा बाबा लेकराला, आई बाबा बाबा मनावे कुणाला, आई 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 बाबा मनावे कुणाला, मनावे कुणाला. कशी कायानं जादू केली बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत घडलं सारे
होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सोन्याचा संसार या ठिकाणी होता. पण त्या सोन्याच्या संसाराला सुद्धा या ठिकाणी कलंक, एक थोडंसं विपरीत अशा प्रकारची घटना घडली आणि आई आणि बाप हे दोन्ही छत्र या ठिकाणी या चव्हाण कुटुंबियावरचं घरामधलं या ठिकाणी त्या भगवंतानं हिरावून घेतलं. कारण हे ऐश्वर्य पाहण्यासाठी आपल्या घरी बाप जिवंत असावा आणि आपली आई सुद्धा त्या ठिकाणी जिवंत असावी, आहे की नाही. मुलांचा जो काही सुखाचा सोहळा, सुखाचा संसार चालू आहे हे पाहण्यासाठी आई वडील सर्वांचेच जिवंत असावेत, तरच या ठिकाणी त्या संसाराच्या आनंदाला लागलेली फुलं ही त्या ठिकाणी गोंडच दिसत असतात. 1674चा काळ होता. एक दृष्टांत सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. 1674चा दिवस तो काळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती शिवराज्याभिषेकाचा सोहळा त्या ठिकाणी करायचा होता आणि शिवराज्याभिषेकाचा सोहळा करत असताना संपूर्ण तयारी झाली. 32 मन सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी तयार केलं आणि सोन्याचा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केला, डोक्यावरती घातला आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आता राजांना स्थानापन्न करायचा आहे, राज्याभिषेक करायचा आहे आणि महाराष्ट्राचा राजा म्हणून या ठिकाणी घोषित करायचा आहे. एवढा आनंदाचा सोहळा सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते. क्षण आनंदाचा आहे पण राजांच्या डोळ्यामध्ये मात्र दुःखाचे अश्रू आहेत. त्यावेळेस जिजाऊंनी त्या शिवबाला विचारलं, शिवबा, सगळीकडे आनंदाचा सोहळा असताना महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून तुम्हाला या ठिकाणी शिवराज्याभिषेकाची तयारी या ठिकाणी सुरू असताना तुमच्या डोळ्यामध्ये दुःखाचं अश्रू का असावं. त्यावेळी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं उत्तर या कुटुंबाशी मिळतं जुळत आहे. राजांनी आपल्या आईसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब, हा जो आनंदाचा सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी माझे वडील म्हणजे तुमचा कुंकवाचा धनी आज या ठिकाणी असता तर हा आनंदाचा सोहळा मला स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटला असता. म्हणून हा 4 मुलांचा हा जो सुखा संपन्न तर चाललेला जो काय सुखाचा प्रपंच या ठिकाणी आहे हा प्रपंच सुखाचा समाधानाचा पाहण्यासाठी त्यांची आई आणि त्यांचे वडील या ठिकाणी आज जिवंत असते तर खरोखरच धन्य धन्य आनंद या ठिकाणी भगवंताला वाटला असता. परंतु भगवंताची लीला ही आगाध आहे. आले देवाजीच्या मना ते कोणाचे ऐक नाही. भगवंताच्या मनामध्ये जे आलं ते आपण काहीच करू शकत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एकदा का आयुष्याचा जर का दोरा तुटला तर त्याला आपण कितीही गाठी मारल्या तरी काही उपयोग होत नाही. म्हणून इथं बसलेल्या सर्व मंडळींना एकच विनंती आहे, प्रपंच करत असताना समाधान आपल्याला जर का प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते पंढरीच्या पांडुरंगाचं नामचिंतनाशिवाय कलियुगामध्ये आपला या ठिकाणी उद्धार होऊ शकत नाही.